परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील 3ऱ्या विभागातील आज ऐकूया सौ केतकी मोडक यांनी लिहिलेल्या नवरत्नहार या लेखाचा भाग 2. कृपाबळ मिळवण्याची युक्तीच जणू काही या साकीतून स्पष्ट केली आहे. जी प्रभू आपुला म्हणितला तेणे संसार मोक्षमय झाला, देखे उन्मेष उदय जला नित्य नवा. प्रभू आपुला म्हणितला यातून 2 अर्थ ध्वनित होतात. एक म्हणजे आपल्या प्रभूला गुरुला आपण आपलं म्हणणं, म्हणजेच आपलं सर्वस्व, सर्व आणि स्व दोन्हीही प्रभूचंच ही वृत्ती होईल तेव्हा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रभू आपल्याला आपलं म्हणेल तेव्हा. पण दोज हू हॅव चोजन द गॉड हॅव ऑलरेडी बीन चोजन बाय द गॉड. असं असल्यामुळं आपण प्रभूला एकदा आपलं मानलं की झालं. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधुः सखा त्वमेव, अशी आपली मनाची वृत्ती झाली की मग संसार मोक्षमय होतो. संसार मोक्षमय होतो असं म्हणणं म्हणजे बेडीनं एखाद्याला बंदी बनवण्याऐवजी त्याची सुटका करावी असंच नाही का? पण असं नाही, कारण संसार हा वास्तविक मोक्षदायी आहे. पण आपल्यासारख्यांना तो बंधनरूप वाटतो, कारण आपणच त्यात स्वतःहून बंदी झालेलो असतो. आपण आपल्यावरील ही बंधनं काढून टाकली तर ह्याच दैनंदिन नीरस कंटाळवाण्या त्याच त्या भौतिक जीवनात आपल्याला प्रकृती मातेचं नित्य नूतन चिरतरुण रूप जाणवतं, असे स्वामींचे अनुभूतीचे बोल आहेत. आपल्याला ती अनुभूती हवी असेल तर आधी विषयात गुरफटलेलं आपलं मन बाजूला व्हायला हवं. तुटला विषयांचा लाग, निमाला जन्ममरणाचा भाग, फिटला जीवदशा पांग, सामरस्ये. यामध्ये विषयसेवन पूर्ण वर्ज्य असा भाग अभिप्रेत नसून केवळ त्यांचा लाग चिकटावा सुटणं आवश्यक आहे. यासाठी विषयांचं उदात्तीकरण हाच एक उपाय. परमेश्वराशी समरस होऊन मी तो आहे या भावनेनं विषयसेवन करणं हीच ती गुरुकिल्ली आहे. तेन त्यक्तेन भुञ्जीथाः या वृत्तीनं घेतलेल्या भोगाचा आनंद तर मिळतोच, पण त्यातून नवीन बंध तयार होत नाहीत. कोणतीच आसक्ती न उरल्यानं पूर्ण तृप्तावस्था आल्यामुळंच जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका होते. जीवनदशेचे पांग अशा प्रकारे फेडूनच ही मुक्तता होते. ही अवस्था कोणती असते, कोणत्या स्तरावर अशी व्यक्ती वावरत असते याचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केला तर असं दिसतं, देही अहंता नुरली, वृत्ती स्वरूपी विराली, द्वैताद्वैत गिळोनी ठेली अखंडत्वे. अशा देहात अहंतेला, अहंकाराला थाराच नसतो, कारण त्याची जागा केव्हाच त्या ईश्वरानं स्वरूपानं व्यापून टाकलेली असते. त्यामुळं त्या देहातील कोणतीही वृत्ती हे अहमचं स्फुरण नसून ते सोहमचं स्फुरण असतं. स्वरूपातच वृत्ती अखंड विरून गेलेल्या असल्यामुळं द्वैत आणि अद्वैत अशा कल्पनांचा विचारही तिथं अशक्य होतो. अहमचं स्फुरण नाही, वृत्ती विरून गेल्या याचा अर्थ निष्क्रियता नाही. अहमभावाच्या स्फुरणातून सारेजण जी कर्म करत असतात ती सारी कर्म अशी व्यक्तीही करतच असते. पण फरक पडतो तो इथं. सरली कर्माकर्म विवंचना की आपैसी साध्य साधना, उरे करोनी अकर्तेपणा ठाई चाची.
आपल्या दृष्टीनं काहीतरी प्राप्त करून घ्यायचं यासाठीच ते कर्म, ती साधना आपण करत असतो. पण संतांची साधना काही साध्य करून घ्यायचं म्हणून नसते, तर तिथं साधनेलाच साध्याचं रूप प्राप्त झालेलं असतं. कर्म करूनही फळाची आशा नसल्यामुळं कोणतीही विवंचना नसते. सारं काही करूनही वृत्ती मोकळीच राहते. वृत्ती अशा रीतीनं मोकळीच असल्यानं बाह्य जगताशी बोलून संपर्क ठेवूनही परमात्म्याशी अंतर्मनानं अनुसंधान राखणं त्यांना सहज शक्य होतं. म्हणून व्यवहारात बोलून देखील अशा व्यक्तींचं मौन भंग पावत नाही. एकदाही किमया साधली की साध्या अष्टसिद्धीच नव्हे तर परमसिद्धीही प्राप्त होते. ज्यांना एका हरीपुढे कोणत्याही सिद्धींची फिकीर वाटत नाही, अशा स्वामी स्वरूपानंदांची परमसिद्धीची कल्पना कोणती? बोली अबोलता जाहलो, सहज सुखे सुखावलो, धन्य धन्य पावलो देवा परमसिद्धी. सहज प्राप्त जे जे आहे ते सुख मानून सुखावणं, किंवा असेल तर असू दे, नसेल तर नसू दे, अशा समाधानी वृत्तीनं राहणं यातील एक भाग तर झालाच. पण स्वामींच्या जीवनाकडे पाहून सहज सुखे सुखावलो यात दुसराही अर्थ दडला असावा असं वाटतं. कारण सहज म्हणजे सह अधिक ज, म्हणजेच सह जन्मणारे, सह जगणारे आणि अशा आपल्या बरोबरच्या लोकांच्या सुखानं सुखी होणं हाच त्यांचा स्वभाव होता. त्वत् सुख सुखित्वम ही त्यांची नेहमीच धारणा होती. याच वृत्तीचं अधिकाधिक विस्तारित रूप म्हणजेच हा साक्षात्कार. स्वरूपी विश्वरूप देखिले, विश्वरूपी स्वरूप सामावले, स्वरूपा विश्वरूपा आगळे नित्यतत्व. स्वरूपाकडे अखंड अनुसंधान असल्यामुळं भोवतीच्या विश्वाकडे तसंच स्वतःच्या देहव्यापारांकडे तटस्थपणे पाहता येतं आणि त्यातूनच या विश्वाच्या यथार्थ रूपाची कल्पना येते. गुरुप्रणीत मार्गाचा अवलंब करत वाटचाल केल्यामुळं स्वरूपाच्या ठायी अर्जुनाला घडलेलं विश्वरूप दर्शन होऊ शकतं. विश्वरूपात स्वरूप सामावणं, स्वरूपात विश्वरूपाचं दर्शन घडणं हे जरी असलं तरी त्याही मागे ते दर्शन घडवणारा यापासून वेगळा आगळाच कोणी असतो आणि तेच नित्यतत्व होय, असा स्वामी स्वरूपानंद सांगतात. आपल्या अहंभावी मनाला लीनपणाचं दान करून त्या नित्यतत्वापर्यंत घेऊन जाण्याचं सारं काही ज्ञान तो सद्गुरूच देत असतो. आपुली पदवी देई साधकाते या न्यायानं स्वामी स्वरूपानंद त्यांच्या सद्गुरूंचे सेवक बनून गुरुपदास पोहोचले. आपल्यापैकी प्रत्येकजण समाधानानं असे उद्गार काढू शकला पाहिजे की स्वामींचा सेवकू जाहलो, तै येतुले भाग्य पावलो, अक्षयपदी लाचावलो ह्याची लागी. अशी पात्रता प्रत्येकाच्या अंगी यावी आणि असाच नवरत्नांचा अमौलिक हार प्रत्येक उपासक शिष्याला आपल्या सद्गुरूला अर्पण करायचा झाल्यास अशांना समर्थ रामदास परखड शब्दात सांगतात, अखंड सावधान रे, प्रयोग प्रयत्न मान रे, प्रसंग हा तुफान रे, नकोची व्यवधान रे, विवेक पाहणे बरा, बरा विचार तो करा, उपासकांची सूचना, उपासना उपासना. या भागाबरोबरच सौ केतकी मोडक यांनी लिहिलेल्या नवरत्नहार या लेखाचं वाचन आता समाप्त होत आहे. उद्यापासून आपण प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र कुंटे यांनी लिहिलेल्या
संजीवनी गाथेतील नामविचार या लेखाचं वाचन क्रमशः ऐकूया. स्वामी माझा निरंजन, तोची सर्वा अधिष्ठान. अधिष्ठानी ब्रह्मानंद, श्री स्वामी स्वरूपानंद. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.